रामकृष्ण हरी. जगतवंदनीय जगद्गुरू तुकोबरायांच्या संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि नेहमीप्रमाणे होत असणारा संत तुकाराम महाराज जन्म उत्सव म्हणजेच वसंत पंचमी. दूधशंकर योग असा की वसंत पंचमी ज्या महिन्यामध्ये येते त्या वेळेला ऋतूलाही बहार येतो. प्रत्येक पान फूल हे फुलत असतं. जुनी पालवी टाकून देऊन नवीन जोमाने ज्याप्रमाणे आपण पंढरीच्या दिशेने वाटचाल करतो त्याप्रमाणे प्रत्येक झाड आपली जुनी मरगळ आपली पान झड करतं आणि नवीन पालवी फुटून ह्या महिन्यामध्ये आपण नवीन ऋतूला सुरुवात करत असतो. असा हा वसंत ऋतूचा कार्यकाळ सुरू होत असतानाच या तीर्थक्षेत्र देहूमध्ये एक फार थोर संतांचा जन्म झाला आणि तो दिवस आहे वसंत पंचमी. जगद्गुरू तुकोबरायांनी फार मोठी गाथा लिहिली आणि या गाथेमध्ये सर्वात सुरुवातीचा जो अभंग आहे तो समचरण दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. समचरण दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. आनिक न लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित धडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. असा हा जगतवंदनीय जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेतील हा सर्वात पहिला अभंग आहे. आणि मित्रांनो, ज्यांना सुरुवातीचा पहिला अभंग कळाला त्यांना आपलं आयुष्य कळालं, त्यांना जीवन घडण कळाली, त्यांना आपण कसं उभं राहायचं आहे, कसं चालायचं आहे, कसं बोलायचं आहे, आयुष्य कसं घालवायचं आहे, आनंदामध्ये कसं घालवायचं आहे, त्याचा आनंद कसा घ्यायचा आहे. ह्यासाठी घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. ज्या वेळेला विश्ववंदनीय माऊलींचाही ज्यावेळेला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता त्यावेळेला जे सुरुवातीचं चरण ज्यांना कळलं त्यांना ज्ञानेश्वरी कळाली. तुकोबरांची गाथा ज्यांनी निहाळली वाचली, जो पहिलं समचरण कळालं त्यांना पूर्ण विश्व कळालं, त्यांना आपलं जीवन कळालं. त्याच पद्धतीने ज्या ज्या वेळेला तुकोबरायांनी देवांबरोबर अवतार घेतले, जातो येतो आम्ही देवाच्या सांगाती आणि आम्ही काय करतो तर त्यांचं नाव गात येतो आणि नावाचं नामचिंतन करत जातो असं तुकोबराय म्हणतायत. आणि तुकोबराय सांगत असताना तुकोबरायांची काय दिनचर्या आहे, तुकोबराय काय आहेत हे लोकांना कळावं या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे मित्र माने साहेबांच्या मदतीने आणि सर्व सहकाऱ्यांच्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही आज एक नवा संकल्प करत आहोत की प्रत्येक दिवशी एक नवं चरण एक नवं पुष्प आपल्या चरणी पडावं. जगतवंदनीय जगद्गुरू तुकोबरायांच्या जन्मोत्सवापासून आम्ही हा संकल्प करत आहोत की प्रत्येक दिवशी यूट्यूब चॅनलवरती ज्यावेळेला तुम्ही ओपन करसाल त्यावेळेला एकतरी अभंग तुकोबरायांचा 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा आपल्यापर्यंत पोचावा अशी एक संकल्पना मांडली गेली. त्या दृष्टीने आम्ही आज पहिलं पाऊल पहिलं पुष्प या ठिकाणी अर्पण करत आहोत. ज्या वेळेला समचरण दृष्टी होती, ज्या समचरण पांडुरंगावरती तुकोबरायांनी नतमस्तक झाले, ज्या देवाला विठ्ठल आमच्या कुळीचे दैवत म्हटलं, विठ्ठल सुखा विठ्ठल मुखा तुकया मुखा विठ्ठल ज्या वेळेला तुकोबरायांनी म्हटलंय त्यावेळेला इतरही अवतार झाले. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचा हा मागपुढं पाय की ज्या वेळेला हातात धनुष्य बाण येतं त्यावेळेला मागपुढं पाय आहे. आणि ज्यावेळेला कृष्ण अवतार झाला त्यावेळेला दीडका श्रीकृष्ण एका पायावरती श्रीकृष्ण दिसतो, मुरली वाजवत असतो ही. आणि ज्या वेळेला विश्व पांडुरंगाचे ज्या वेळेला तुकोबरायांनी चरण धरले त्याचे चरण सारखे आहेत, ते आपली वृत्ती त्याची एक निष्ठेने आहे आणि तो प्रत्येक दिवशी प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखा आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. ज्याचं कर्म ज्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे असा माणूस एकही वारकरी आमचा वाया जाणार नाही, एकही वारकरी आमचा चुकूनही इतर कुठलंही ग्रहण करणार नाही. तो फक्त काय ऋत एकादशी करीन उपवास. छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश्वर तुकोबरायांनी अभंग दिलेत. त्यामध्ये आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी कंठी बाळगा तुळशी ऋत करा एकादशी असं हे समचरण दृष्टी आहे. या समचरण दृष्टीवरती पांडुरंगाची कृपा आहे.
पांडुरंगाने जे जे काय केलेलं आहे ते सम केलेलं आहे. जिकडं पासाल प्रत्येकाकडं पाहण्याची दृष्टी सम आहे. ज्याला जवळ करेल त्याला ती जी भूमिका देईल ते सम आहे, असं चित्र पांडुरंग रायांचं आहे. पांडुरंग रायांनी तुकोबरायांची कृपा केली. तुकोबरायांनी त्यावेळेस सांगितलं की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. रामकृष्ण हरी.